चला आपण 28 डिसेंबर 2025 लक्षात घ्या NMMS शालेय क्षमता चाचणी त्याची उत्तरं बघणार आहोत. लक्षात घ्या डी संचय. तुम्ही तुमचा कोणता संचय बघायचा आणि त्याच्यामध्ये या संचातला प्रश्न तुमच्या कुठल्या पानावर आहे बघायचा आणि तिथं प्रश्नपत्रिकेत गोल करा आणि उत्तरे तुमची परत कार्बन कॉपीवर तपासा. लक्षात आलं. प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तरपत्रिका लक्षात घ्या. ओके. याचं स्पष्टीकरण पण तुम्हाला उद्या बुद्धिमत्तेचं येईल आणि परवा दिवशी शालेय क्षमता चाचणीचं सगळ्या गणितासहित तुम्हाला स्पष्टीकरण येईल. लक्षात घ्या. ओके. अगदी 100% बरोबर लक्षात ठेवा. एखादाच प्रश्न झाला तर इकडे तिकडे, नाही तर सगळे बरोबर असणार. लक्षात घ्या. मग आता डी संचय बरं का. डी संचय. तुम्ही तुमचा कुठला संचय तिथं टिक मार्क करा. 1 ला 4 आहे, 2 ला लक्षात घ्या 6 आहे, पुढे 3 ला 4 आहे, परत 4 ला 1, 5 ला 2, 6 ला 2 आहे, 7 ला 1 आहे, 8 ला 2, 9 2, 10 4, 11 4, 12 3, 13 1, 14 4, 15 4, 16 4, 17 3, 18 1, 19 2, 20 ला 1, 21 ला 4, 22 3, 23 2, 24 1, 25 3, 26 3, 27 2, 28 1, 29 2, 30 3, 31 1 येतो बरं का. 31 ला 32 3, 33 ला 1. लक्षात घ्या 33 ला 1. प्रश्न दिसतोय तो प्रश्न कुठे आहे बघायचा तुमच्या प्रश्नसंचात आणि उत्तराला गोल करून घ्या मग तपासा. 34 ला 3, 35 ला 4, 36 ला 2, 37 ला 3, 38 ला 3 आहे बरं का पोरांनो. 38 ला 3 येतं. 39 ला 1, 40 ला 4, 41 ला 2 येतं बरं का. 41 ला 42 ला 2, 43 3. बघा तुम्ही नकाशामध्ये हिंदी महासागरात आहे पण आफ्रिकेच्या पूर्वेला येतो हा. पुढे 44 ला 4, 45 ला 3, 46 ला 3 येईल पोरांनो. 47 ला 4, 47 ला पण हे कोणता मार्ग, सत्याग्रहाचा मार्ग होता त्यांचा बरं का. पण शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सत्याग्रहाचा लक्षात घ्या त्याने. पुढे 47 4, 48 1, 49 4, 50 ला 1, 51 ला 2, 52 ला 2, 53 ला 4, 54 ला 1, 55 ला 3, 56 ला 1, 57 ला 2 आहे, 58 ला 3 आहे बरं का. जे दे 59 ला 2, 60 ला 1, 61 ला 4, 62 ला 4,
63ला 3, 64ला 2, 65 2, 66 1 1 आहे बरं का 66ला, 67 4, 68ला ए, 69 3, 70ला 1, 71 4, 72 पहा गणित बघायचं आणि तुमच्या ठिकाणी ते गोल करायचं आणि तपासायचं परत कार्बन कॉपी. आधी प्रश्नपत्रिकेत गोल करा तुम्ही. 73ला 3, 74ला 2, 75ला या विद्यार्थ्याचा फक्त एकच चुकलाय बघा गणित. 75ला 3, 74ला 76ला 3, 77ला 1, 78ला 4, 79 4, 80 3, 81 1, 82 4, 83 4, 84ला 1, 85ला 2, 86ला 2, 87ला 1, 88ला 2, 89ला 4, 90ला 2. ओके, अशा पद्धतीनं आपण डी प्रश्नसंचाची उत्तरं सगळ्यांनी बघितलेत. तुमचा कुठला संच आहे तिथं बघून तुम्ही प्रश्नपत्रिकेत गोल करा. प्रत्येक प्रश्न बरोबर आहे. अचूक उत्तरपत्रिका लक्षात घ्या. एकाही प्रश्नामध्ये शक्यतो बदल होणार नाही. झाला तर एखादा म्हणलं मी तुम्हाला, त्याच्यावर नाही. ओके, सगळे प्रश्न खात्रीशीर बरोबर आहेत. या पुस्तकात तुम्हाला हे सगळे प्रश्न आढळतील. पुस्तक आणि प्रश्नसंच लक्षात घ्या. दोन्ही प्रश्न या पुस्तकामध्ये तुम्हाला आढळतील. तसंच प्रत्येकानं आपापली उत्तरं चेक करायची आहेत. मार्क जास्त पडतील कमी पडतील त्याचा न विचार करता पुढच्या अभ्यासावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. परीक्षा असते, परीक्षेमध्ये यश अपयश असतं, त्याचा न विचार करता आपल्याला पुढे अभ्यासामध्ये मार्गक्रमण करत राहायचं आहे, लक्षात घ्या. ओके, बघा अशा पद्धतीने या डी संचाची उत्तरं सगळ्यांनी आपला कुठला संच आहे बघून तपासा, किती मार्क पडतात ते बघा. तसंच क्लासबद्दल, ऑनलाईन क्लासबद्दल थोडं सांगू इच्छितो, लक्षात घ्या. 1 एप्रिलपासून बॅच चालू आहे, लक्षात घ्या. दररोज 2 तास असतात. फी फक्त 300 रुपये आहे. प्रत्येक प्रकरण बुद्धिमत्ता बेसिक टू बिल्डिंग शिकवलं जातं. 100पेक्षा जास्त उदाहरणं शिकवली जातात. तसंच शालेय क्षमता चाचणीचा प्रत्येक विषय, गणित असेल, प्रत्येक गणित शिकवलं जातं. जवळजवळ 2-2.5 महिना सिलेबस कंप्लीट केला जातो, लक्षात ठेवा. ज्यांना जॉईन व्हायचं आहे 1 एप्रिलपासून बॅच सुरू आहे त्यांनी 98 23 23 32 47 या नंबरवरती संपर्क करावा. ओके, किंवा व्हॉट्सअपला मेसेज करावा. ओके, धन्यवाद.